हॅलो, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचंही आणि जे आता जॉईन झाले त्यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपल्या या चॅनलवर स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपले 42 भाग झालेले आहेत आणि तुम्ही व्यवस्थित असं त्याचा लाभ घेतलेला आहे। व्यवस्थित असं तुम्ही आपला हा डिप्लोमा कोर्स समजून घेतलेला आहे आणि मी इथे स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ टाकत असते आणि इतर ब्लाउज कटिंग स्टिचिंग हे सुद्धा दाखवत असते। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवीनच तुम्ही हा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असणार तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। इथे मी सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नक्की तुम्ही याचा लाभ घ्या। अगदी पहिल्यापासून मी म्हणजे झिरोपासून सुरुवात केलेली आहे आणि खूप मैत्रिणी या आपल्या या डिप्लोमा शिवण क्लासला जॉईन झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ व्यतिरिक्त इतर सुद्धा ब्लाउज कटिंग स्टिचिंग दाखवत असते। आणि आजचा भाग म्हणजे 44 साईज कटोरी ब्लाउजसाठी शिवण क्लासचे व्हिडिओ अपलोड करतात, त्यांचे व्हिडिओ बघते मी आणि कमेंटसुद्धा वाचते। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे भरपूर साऱ्या मैत्रिणींनी की कटोरी वाढूनसुद्धा कटोरी कमी पडते, कटोरी का कमी पडते तर व्यवस्थित तुम्ही असं समजून घ्या। कटोरी वाढूनसुद्धा जर कमी पडत असेल तर नक्की तुम्ही हा डायग्राम व्यवस्थित समजून घ्या। मी तुम्हाला इथे 44 साईज कटोरी ब्लाउजची संपूर्ण डायग्राम इथे दाखवणार आहे आणि व्यवस्थित असं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। व्यवस्थित तुम्ही असं बघा हा व्हिडिओ आणि पूर्ण बघा आणि समजून घ्या। मी 2 प्रकारचे कटोरी ब्लाउज डायग्राम तुम्हाला दाखवलेले आहेत आधीसुद्धा। आधीचा जो डायग्राम मी तुम्हाला दाखवला आहे कटोरीचा डायग्राम, भरपूर मैत्रिणी अशा असतात की त्यांना दोघं प्रकारच्या कटोरी ब्लाउज समजून घ्यायचे असतात, तर मी इथे दोघं प्रकारच्या कटोरी ब्लाउज तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। जी आपण आधी कटोरी ब्लाउज कटिंग केलेली होती पेपरवर आपण डायरेक्ट न्यूजपेपरवर वाढून घेतलेली आहे, आपण पुन्हा कटोरी वाढवलेली नाही आहे। आणि आता मी जो डायग्राम दाखवलेला आहे तो आपण डायग्राम काढून कटोरीचा डायग्राम काढून पुन्हा आपण दुसऱ्या न्यूजपेपरवर वाढवलेला आहे। दुसऱ्या न्यूजपेपरवर वाढवताना कशा पद्धतीने वाढवायचा म्हणजे आपली कटोरी लहान होणार नाही। आणि मी इथे 44 साईजची मापं लिहून घेतलेली आहेत। मी तुम्हाला मापं वाचून दाखवते म्हणजे जे आपण डायग्राम काढणार आहोत कटोरी ब्लाउजचा 44 साईजचा ती मी इथे मापं लिहून घेतलेली आहेत। ब्लाउजची उंची आहे 15 इंच, शोल्डर 5.5, कमर घेरा आहे 38 इंच आणि पुढचा गळा आहे 6.5, मागचा गळा 11 इंच आहे। मागचा गळा हा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आणि बाही लांबी 5 आहे। बाही लांबीसुद्धा आपण आपल्या कस्टमरच्या आवडीनुसार आपण बाही लांबी घ्यायची। बाही घेरा आहे 15 इंच आणि मुंडा घेरा आहे 19 इंच आणि छाती 44 इंच आहे। हे झालं आपलं कटोरी ब्लाउजची मापं। आणि हे मी मापं तुम्हाला का दाखवते कारण माझ्याकडे कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे 44 साईजचा शिवण्यासाठी। हा व्हिडिओ त्यांना नक्की आपण हा कटोरीचा डायग्राम दाखवूया। चला तर मग करूया का आपण सुरुवात कटोरी ब्लाउज डायग्राम काढायला आणि पूर्ण व्हिडिओ बघा। आणि जर तुम्ही नवीन असाल आणि आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या। ब्लाउजची उंची आपली 15 इंच आहे। 15 इंचमध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन घ्यायची आहे, तर इथे मी 16 इंच घेतले। 15मध्ये 1 टाकले तर 16 इंच झाले। ही आपली झाली पूर्ण उंची। आणि इथे मी डबल पेपर हा फोल्ड करून घेतलेला आहे। शोल्डर आपण ठेवणार आहोत 5.5 इंच, छाती 44 असल्यामुळे। मुंडा घेणार आहोत 6.5 इंच, छाती
44 असल्यामुळे आपण मुंडा इथे ठेवणार आहोत 6.5 इंच. छातीची घडी घ्यायची आपल्याला. छाती किती आहे? 44. इथे चौथा भाग घ्यायचा असतो. छाती 44 असल्यामुळे चौथा भाग 11 इंच येतो आणि प्लस आपल्याला त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घ्यायची आहे, म्हणजे 12.5 इंच आपण इथे घडी ठेवणार. माप व्यवस्थित लक्षात घ्या. आपण कशा पद्धतीने माप टाकतो. बॉक्स तयार करून घेतला मी इथे. गळा रुंदी घेऊया आणि व्यवस्थित माप समजून घ्या. 2.5 इंच, कारण छाती 44 असल्यामुळे आपण गळा रुंदी इथे 2.5 इंचाची ठेवणार आहोत. पुन्हा समजून घ्या. इथे आपण ब्लाऊजची उंची घेतली. ब्लाऊजची उंची 15 इंच आहे, प्लस त्याच्यात आपण 1 इंच मार्जिन घेतली. शोल्डर आपण इथे 5.5 इंच ठेवलं, कारण छाती 44 इंच आहे. पुढचा गळा आपला इथे 6.5 इंचाचा आहे, तर आपण इथे 6 इंच ठेवणार आहोत. मी अर्धा इंच इथे कमी करणार आहे. रुंदीवरती आपण 2.5 इंच घेतली, खाली 2.5 इंच घ्यायची. इथे 1 इंच घेऊन आपण इथे गोलगड्याचा आकार देणार आहोत. शोल्डर उतरतो म्हणून आपण इथे अर्धा इंच खाली घेणार आहोत. शोल्डरपासून अर्धा इंच खाली घ्यायचं, म्हणजे शोल्डर आपली उतरत नाही. आणि ही लाईन मी इथे गळ्याच्या साईडला अशी मिळवून घेतलेली आहे. मुंड्याचे आकार देण्यासाठी जो पाठचा आकार आहे, बॅक साईडचा आकार, तो मी इथे 1.5 इंचाचा घेतला. आणि आतला आकार घेण्यासाठी मी इथे 1 इंचावर घेतला आहे. आणि आकार व्यवस्थित द्या, म्हणजे कसं तुमचा काकेत गोड येणार नाही. आकार जर तुम्ही व्यवस्थित दिले तर ब्लाऊज अगदी छान बसतो. इथे आपण आकार दिलेले आहेत. हा आकार आपण इथे दिलेला आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आतला शेप कसा द्यायचा. आतला शेप देण्यासाठी मी तुम्हाला इथं काय सांगितलं आहे, ही जी लाईन आहे, जी आपली ही शोल्डरची लाईन आहे, मुंड्याची लाईन खाली, इथून आपण 1/2 इंच आतमध्ये घेतो. किती? इथून आपण ही जी शोल्डरची लाईन आहे, इथून आपण 1/2 इंच आतमध्ये घेतो. 1/2 इंच आतमध्ये घेऊन इथे आपण क्रॉस लाईन करतो. आणि मग क्रॉस लाईन झाल्यानंतर पुन्हा इथे मी 1/2 इंच वर घेते आणि इथे आपण आतला मुंड्याचा आकार देत असतो. तुम्हाला कटोरी डायरेक्ट वाढवलेली दाखवलेली असते. पण आपण इथं काय करणार आहोत आता, जर तुम्ही असं जर मुंड्याचा आकार दिला तर आपण कटोरी इथे संपूर्ण कटोरी तयार करतो. आणि हा जो भाग आहे कटोरीच्या साईडचा भाग, आपण पुन्हा याला दुसऱ्या पेपरवर वाढवून, म्हणजे मुंड्याचा जो भाग आहे तो आपण शिवण्यासाठी वाढवून घेतो. पण इथे तसं नाही आहे. इथे मी तुम्हाला डायरेक्ट इथे मुंड्याचे आकार मी इथे दाखवलेले आहेत. का? कारण आपण इथून डायरेक्ट वाढवून घेतलेले आहेत. इथून आपण चा जो आकार आहे मी 1.5 इंचावर दिलेला आहे आणि हा आतला आकार मी 1 इंचावर दिलेला आहे. आणि इथून आपण शोल्डरपासून खाली अर्धा इंच क्रॉस घेतलेला आहे, कारण शोल्डर उतरतं म्हणून. जर अशा पद्धतीने आपण आखून घेतलं तर शोल्डर उतरणार नाही तुमचं. योग पट्टीचा आकार काढूया. इथे मी 3.5 इंच गळ्याकडून घेतले आणि इकडून 2.5 इंच घेतले. 2.5 आणि 3.5 आपली ही तयार पट्टी असते. इथे सुद्धा तुम्ही हे व्यवस्थित समजून घ्या. आपण इकडून योग पट्टी 2.5ची घेतली आणि इकडून 3.5ची घेतली. आणि कपड्यावर जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा 3.5च्या जागी 4 इंच घ्या आणि 2.5च्या जागी 3 इंच घ्या, म्हणजे अर्धा इंच आपला कपडा शिवला जातो. जर तुम्ही हाय तसंच ठेवलं 3.5 आणि 2.5 तर शिवून तुमचं इथे पट्टी कमी होणार आणि उंचीलाही ब्लाऊज कमी होईल. म्हणून 3.5च्या जागी तुम्ही 4 इंच ठेवा आणि 2.5च्या जागी 3 इंच ठेवा, ही योग पट्टीसाठी. आता योग पट्टीचा आकार देण्यासाठी हे बघा, मी डायरेक्ट असा आकार देत असते. राऊंड शेप द्यायचा. कटोरी बनवण्यासाठी मुंड्यापासून इथे आपल्याला 2.5 इंच ठेवायचे आहेत. किती? 2.5 इंच. हे बघा व्यवस्थित.
हे माप तुम्ही लक्षात घ्या. इथून मी किती घेतले? 2.5 इंच घेतले. 2.5 इंच घेऊन आपण इथे कटोरी ठेवणार आहोत 6.5ची. किती? 6.5ची. छाती 44 असल्यामुळे. आता इथं आकार द्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित असा आकार समजून घ्या. कितीची घडी ठेवली मी? ते कितीची ठेवली? कटोरी 6.5ची. आणि जो आपला 2.5चा पॉईंट ह्या इथेच बरोबर असं हे बघा अशा पद्धतीने गोल राऊंड द्यायचा. किती घेतली मी? इथून 1/2 इंचावर मी इथे हे बघा, इथून मी इतके अंतर किती घेतलंय? 1/2 इंच घेतलेले आहे. पुन्हा मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. इथून आपण ब्लाऊजची उंची घेतली. ब्लाऊजची उंची 15 इंच आहेत. आपण प्लस 1 इंच मिळवले, म्हणजे 16 इंच आपली ब्लाऊजची उंची झाली. ब्लाऊजची उंची झाल्यानंतर मी इथे शोल्डर घेतलेला आहे 5.5. शोल्डर झाल्यानंतर आपण इथे मुंडा घेतला आहे 6.5. आणि छातीची घडी मी इथे ठेवलेली आहे. छाती 44 असल्यामुळे 11 इंच येतात चौथा भाग, आणि प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच मार्जिन घेतलेली, म्हणजे आपण 12.5ची ही घडी ठेवलेली आहे. आणि यव बनवण्यासाठी मी ते 3.5 इंच घेतलेले आहेत. मी इकडून 2.5 इंच घेतलेले आहेत. कटोरीचा आकार देताना आपण इथून किती घेतलेले आहेत? 2.5 इंच घेतलेले आहेत. कारण आपण कपड्यावर हा ज्यावेळेस आपण कपडा कटिंग करत असतो, म्हणजे ब्लाऊज पीस कटिंग करत असतो, तेव्हा आपल्याला इथे वाढवायची गरज नसते. जर अशा पद्धतीने जे आकार दिले ना आपण हे मुंड्याचे, तर इथे आपल्याला पुन्हा हा कापड वाढवायची गरज पडत नाही. फक्त आपल्याला काय करायचं असतं? कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची असते. कारण ह्या एवढ्याशा कटोरीमध्ये ही कटोरी बसत नाही, कारण ही हाफ कटोरी झाली. आता आपण कटिंग करताना आपला मागचा पुढचा भाग इथे दोघं निघतात. आपण कटोरी वाढवून सुद्धा कटोरीचा शेप कमी होतो, म्हणजे कटोरीची साईज कमी होते. ती का कमी होते समजून घ्या. कारण मी ज्या वेळेस कटोरी तुम्हाला ही वाढवून दाखवेल तेव्हा व्यवस्थित बघा तुम्ही की आपली ही कटोरी वाढवून सुद्धा कमी का होते. भाग योक आणि पाठचा भाग, हा जो भाग आहे पाठचा भाग आपल्या आवडीनुसार इथे तुम्ही गळा घेऊ शकता. कस्टमरने तुम्हाला ज्या पद्धतीचा गळा सांगितला असेल त्या पद्धतीचा गळा तुम्ही इथे कटिंग करून घेऊ शकता. आता कटोरी कशी वाढवायची ती व्यवस्थित बघा. कटोरी वाढवण्यासाठी मी आहे तसे हे आखून घेणार आहे. आपण आहे तशी इथे कटोरी आखून घेतलेली आहे. आणि वाढवल्यावर सुद्धा कमी का पडते हे लक्षात घ्या. हे बघा, आता इथून मी गड्यापासून इथे 1/2 इंच मी बाहेर काढणार. किती? 1/2 इंच मी ते बाहेर काढणार. हे बघा किती केले मी? 1/2 इंच बाहेर काढले. आणि इथून घ्यायचे आहेत आपल्याला 1.5 इंच, इकडून 1.5 इंच, आणि ह्या साईडनं आपल्याला घ्यायचे आहेत, या साईडनं आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहेत. किती? 1.5 इंच. इकडून 1.5 इंच आणि इकडून 1.5 इंच. आणि गळ्याकडून मी किती वाढवले? 1/2 इंच. आता हे आपण इथे असं आहे तसं आखून घेणार आहोत. इथून मी किती वाढवले? साईडनं आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचे शिवण्यासाठी. इकडून अर्धा इंच आणि इकडून हे 1/2 इंच. इथे बरोबर आपण मध्ये करणार आहोत. किती झाले? हे 9 इंच. याचं मध्ये करायचं.
5.25 आणि वरून आपल्याला घ्यायचे 1.5 इंच आणि खालून 1.5 इंच, म्हणजे 3 इंचाचा आपला कटोरीचा टक्स झाला. हे बघा, इकडून आपण 1.5 इंच घेतले आणि इकडून 1.5 इंच घेतले. हां, आणि इथे समजून घ्या 3च्या जागी कटोरीचा टक्स आपला 3.5 सुद्धा होऊ शकतो. का? छातीचा घेर जास्त असल्यामुळे टक्स आपण 3 इंचावर घेतलेला आहे. टक्स हा कमी सुद्धा होऊ शकतो. का कमी होऊ शकतो? छातीचा घेर 44 असल्यामुळे. 3च्या जागी आपण इथे 3.5 इंचाचा टक्स घ्यायचा, म्हणजे टक्स अगदी बरोबर आपला शिवून तयार होईल. म्हणजे हा टक्स कमी पडणार नाही. समजलं का तुम्हाला आपण कसं वाढून घेतलेला आहे? इथे का कमी पडतो? हा जो भाग आहे इथे कटोरी टाईट होते. ह्या ठिकाणी कटोरी भरपूर मैत्रिणींची टाईट होते. का होते? कारण आपण इथे ह्या साईडला व्यवस्थित वाढवून घेत नाही म्हणून. तर मी इथं काय केलं आहे, गळ्याच्या साईडला 1.25 इंच जास्त ठेवलेलं आहे. 1.25 इंच जास्त घेतले आणि इथून आपण 1.5 इंच घेतलेले आहे, म्हणजे हा भाग कटोरीचा जास्त वाढलेला आहे. म्हणजे इथे कटोरी आपली टाईट बसणार नाही आणि व्यवस्थित अशी आपली कटोरी तयार होईल. जर तुम्ही नवीनच असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. या पद्धतीची कटोरी सोपी वाटते की मी जे आधी तुम्हाला दाखवलेलं आहे डायरेक्ट कटोरी वाढवलेली, ती सोपी वाटते? मला नक्की कमेंट करून सांगा. जर आपल्याला कटोरीचा टक्सचा मध्य काढता येत नसेल तर कटोरी आखून घ्यायची आणि हा जो मध्य आहे तो डायरेक्ट कपड्यावर जरी काढला तरी चालतो. कटोरीचा टक्स व्यवस्थित देता येत नसेल तर काय करायचं, संपूर्ण कटोरी आखून घ्यायची आणि हा टक्स पॉईंट काढून घ्यायचा. जो मध्य आहे ना त्याचा टक्स पॉईंट काढून घ्यायचा. इथे 3 इंचाची टक्स पॉईंट असं लांबीला काढून घ्यायचं आणि मग नंतर कपड्यावर डायरेक्ट तुम्ही कटोरीचा टक्स तुम्ही डायरेक्ट कपड्यावर घेऊ शकता. ते बघा, असं मी काय केलं, हे बघा काय केलं, हा जो भाग आहे तो डायरेक्ट मी इथे ठेवला, याच्यावर ठेवून घेतला. याच्यावर ठेवल्यानंतर मी इथे डायरेक्ट हे असं फोल्ड केला. 2.5 इंच घ्यायचे. बघू शकता किती छान असा आपला कटोरीचा आकार आलेला आहे. आता बाही काढून घेऊया. 44 साईजसाठी बाहीचं माप कसं काढायचं व्यवस्थित बघा. बाही बनवण्यासाठी मी इथे सिंगल पेपर घेतलेला आहे, तुम्ही डबल घ्या. बाहीची लांबी 5 इंच आहे. अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथे फक्त 1 इंच मार्जिन घेणार आहे. 6 इंचाची आपली ही बाही झाली. आणि बाहीची गळी ठेवण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, आधीसुद्धा सांगितलेलं आहे की बाहीची गळी ठेवण्यासाठी छातीचा 4था भाग घ्या. छाती 44 असल्यामुळे 4था भाग इथे आपला 11 इंच येतो. हे बघा, मी इथे 11 इंच पूर्ण, हा चौकोन पूर्ण आपला 11 इंचाचा आहे. बाहीचा आकार देण्यासाठी इथून आपण घेणार आहोत 3 इंच. बाही घेर आपले 15 इंच आहे तर त्याचे हाफ किती झाले, 7.5 इंच. तर इथे मी 7.5वर निशाण लावून घेतली आणि एक्स्ट्रा 2 इंच शिलाई मार्जिन घेतली. बाहीचा आकार देण्यासाठी तुम्हाला जर बाहीचा आकार व्यवस्थित देता येत नसेल तर काय करायचं, इथून जे आहे ना आपली उंची तिथून 4 इंच घ्यायचे. हे बघा 4 इंच घ्यायचे. 4 इंच मोजून मग इथे तुम्ही असा आकार देऊ शकता. हे बघा, जे 4 इंच आहेत ना आपले त्याच्यात तुम्ही असं मिळवायचं. मी खाली अर्धा इंच घेऊन आतला फिश कटमध्ये आकार द्यायचा आहे. मी ते सिंगल पेपर घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, तुम्ही डबल पेपरवर कटिंग करा. इथे आपण 44 साईज कटोरी ब्लाऊज अगदी परफेक्ट माप टाकून कटिंग करून घेतलेला आहे.
तुम्हाला हा डायग्राम समजलाच असेल, नसेल समजला तर पुन्हा बघा. आणि जर तुम्ही नवीनच असाल आपल्या या चॅनलवर आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे या चॅनलवर मी जे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपण या चॅनलवर स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे व्हिडिओ टाकत असतो. तुम्हाला संपूर्ण कोर्स करायचा असेल स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास, तर सुरुवातीपासून मी इथे व्हिडिओ टाकलेले आहेत. अगदी झिरोपासून मी इथे सुरुवात केलेली आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा आणि नक्की लाभ घ्या आपल्या स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचा. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि काही अडचण आल्यास नक्की मला कमेंट करून सांगा. चला भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.